एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील हे 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत। अन्न पाणी त्याग करून ते उपोषण करत आहेत। पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळल्याचे समोर आलेले असून आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि 14 फेब्रुवारी वार बुधवार त्यांच्या नाकातून रक्त वाहत असल्याचे चित्र दिसून आले आहे। यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली असून मनोज जरांगे पाटील यांची सततच्या उपोषणामुळे प्रकृती खालावली असल्याचे पाहायला मिळत आहे। आज त्यांच्या नाकातून रक्त वाहत असल्याने पुन्हा एकदा नेमकं घडतंय तरी काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। मागील 2 दिवसांपासून अनेक मराठा महिला भगिनी जरांगे पाटील यांना पाणी घेण्यासाठी त्यांना सततची विनंती करत असल्याचं आपण पाहिलेलं आहे। मात्र सध्या तरी जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम असून कोणतेही उपचार अथवा अन्न आणि पाणी घेण्यास त्यांनी नकार दिला आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। आता आपली गुंतवणूक करा ओपन प्लॉट मध्ये, तेही बिनधास्त। सोलापूर हैदराबाद रोडवरील RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्या राज सिटी नगर मध्ये भविष्यातील चेन्नई सुरत रिंग रोड पासून जवळच हैदराबाद नॅशनल हायवे लगत नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अगदी हक्कीच्या अंतरावर असलेले एकमेव ओपन प्लॉटचे प्रकल्प राज सिटी। 100 रुपयांपासून ते 150 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराचे ओपन प्लॉट उपलब्ध। RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचे राज सिटी, शिवाजीनगर, खडके, अपोजिट दावल मलिक बाबा दर्गा, बोरामणी, सोलापूर। संपर्क 9850011122।